पुण्यामध्ये काल मुसळधार पावसानंतर आज पुण्याला ऑरेंज अलर्ट। कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी, मात्र जिल्ह्यातल्या शाळांना सुटी नाही। परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। मुंबई शहर आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये पुढचे काही तास मुसळधार पावसाचा इशारा। हवामान खात्यानं जारी केला ऑरेंज अलर्ट। मुंबई महानगर परिसरातील पावसाची सद्यस्थिती सामान्य। मुंबईतल्या सर्व शाळा महाविद्यालये नियमित सुरू राहतील, मुंबई पालिकेचे निर्देश। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी। पुढचे काही तास रत्नागिरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। हवामान खात्याची माहिती। मुसळधार पावसामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या शाळा आणि कॉलेजेसना सुटी। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश जारी। सातारा जिल्ह्याला आज रेड अलर्ट। जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। अतिवृष्टीमुळे ठाण्यातील 1ली ते 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आज सुटी जाहीर। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचाही निर्णय। पुणे पिंपरी चिंचवड सांगलीमधल्या शाळा आणि कॉलेजेसना आज सुटी। पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। कोल्हापुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शाळांना 2 दिवस सुटी जाहीर। आज आणि उद्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर। सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातल्या शाळा आणि कॉलेजेसना सुटी। कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या पुरामुळे प्रशासनाचा निर्णय। पुण्यामध्ये काल पावसाचा हाहाकार, मात्र पाऊस काहीसा कमी झाल्यानं खडकवासला धरणातनं विसर्ग 40,000वरनं 31,000वर। आवश्यकता भासल्यास विसर्ग कमी जास्त केला जाण्याची शक्यता। पुण्यातल्या एकतानगरमध्ये मुसळधार पावसामुळे साचलं पाणी। पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं आता एकतानगरमधलं पाणी ओसरायला सुरुवात। वीर धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला। वीर धरणाच्या सांडव्यावरनं 55,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। नागरिकांना नदीपात्रात न उतरण्याचं आवाहन। नाशिकच्या दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा 50%वर। जगबुडी नदीची धोक्याची पातळी ओलांडून आता नदी 9 मीटरवर। शहरातल्या विविध भागांमध्ये पुराचं पाणी। ग्रामीण रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीवर परिणाम। रायगडमधील हेटवणे धरण ओव्हरफ्लो। धरणाच्या 6 दरवाजांमधनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली। राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले तर जिल्ह्यातील 83 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली। कोल्हापूर रत्नागिरी मार्गही बंद। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं धरणाचे वक्र दरवाजे उघडले। कोयना धरणातनं 30,000 क्युसेक्सनं विसर्ग होण्याची शक्यता। अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला। अलमट्टीतून 2,75,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। कोल्हापूर आणि सांगलीला दिलासा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 4 तलाव भरले। विहार आणि मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागल्यानं मुंबईकरांना दिलासा। सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77% पाणीसाठा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर धरणातनं 3,833 क्युसेक्सनं तर तानसामधून 17,684 क्युसेक्सनं विसर्ग सुरू।
भिवंडीतील भातसा नदीवरील वालकस पूल पाण्याखाली. वालकस बेहरे या गावातील हजारो नागरिकांचा संपर्क तुटला. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या कांबारी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पावसामुळे उल्हास आणि काळू नदी इशारा पातळी ओलांडून वाहण्यास सुरुवात. नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. बदलापूरमधल्या उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. वांगणी परिसरातील रस्ता पाण्याखाली. पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे रुळांवर पाणी साचण्याची शक्यता. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात शिरलं वालधुनी नदीचं पाणी. शिवलिंगही पाण्याखाली गेलं. परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नांदेडची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला. पाऊस थांबलेला असला तरी खबरदारी म्हणून धरणाचा एक दरवाजा उघडला. नांदूर मध्यमेश्वर धरणातनं मराठवाड्यातील जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा पहिला विसर्ग. 10,132 क्युसेक्सनं विसर्ग सुरू. साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस. सुरक्षितता म्हणून साताऱ्यातले सगळे धबधबे पर्यटनासाठी बंद. प्रशासनाचा निर्णय. साताऱ्यातल्या आलेवाडी घाटामध्ये दरड कोसळली. कुडाळ मेढा रस्ता बंद. जोर गावाकडे जाणारा पूल वाहून गेल्यानं परिसरातल्या वाड्या आणि वस्त्यांचा संपर्कही तुटला. साताऱ्यामध्ये अजिंक्य ताराला जाणाऱ्या रस्त्यावर झाड कोसळलं. झाडामुळे रस्त्यावरचे खांबही पडले. झाड पडल्यामुळे 4 भिंती अजिंक्य तारा रस्ता बंद. साताऱ्यातल्या बोपर्डी गावात पावसामुळे घराची भिंत कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. रायगडच्या महाडमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पूल वाहून गेल्यानं सह्याद्री वाडी गावचा संपर्क तुटला. नाशिकच्या इगतपुरीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली धबधबा परिसरात दरड कोसळली. पर्यटकांची जास्त गर्दी नसल्यानं सुदैवानं कोणतीही दुर्घटना नाही. नाशकात धरणाचं पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी. जीव धोक्यात घालून तरुणांचं फोटो सेशन. मुसळधार पावसानंतर नांदूर मधमेश्वर धरणातनं विसर्ग सुरू. नाशिक शहरातल्या शिंगाडा तलाव परिसरामध्ये झाड कोसळलं. 2 4-चाकी वाहनांचं नुकसान. लातूर जिल्ह्यातनं जाणाऱ्या मन्याड नदीवरचा पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद. जीव धोक्यात घालून नागरिकांचा तरीही प्रवास सुरू. पुण्याच्या वडगाव शेरीमध्ये एका स्कूल व्हॅनवर झाड कोसळलं तर अन्य एका दुचाकीचंही नुकसान. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. लातूरमध्ये संततधार पाऊस. पावसाचा पिकांवर परिणाम. सततच्या पावसामुळे लातूरमधलं जनजीवन विस्कळीत. अलिबाग जवळच्या कुलाबा किल्ला परिसरामध्ये मालवाहू जहाज भरकटलं. JSW कंपनीचं जहाज अचानक बिघाड झाल्यानं बंद पडल्याची माहिती. भर पावसात अकोल्यातल्या रिधोरा गावाजवळ शिवशाही बसला लागली आग. बसमधले सगळे प्रवासी वेळीच खाली उतरल्यानं मोठा अनर्थ टळला. संततधार पावसामुळे वर्ध्यातील धाम नदी प्रकल्प ओव्हरफ्लो. काचनूर, खरंगणा, आंजी, मोरांगणा या गावांना सतर्कतेचा इशारा. लातूरच्या तिरू नदीच्या पुलावरनं पाणी. चालकाचा अंदाज चुकल्यानं ट्रॅक्टर नदीमध्ये. सुदैवानं जीवितहानी नाही. रिमझिम पावसामुळे नांदेडमधील आसना नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र. शेतकऱ्यांना मोठा दिलासा.
पुण्यामधल्या जोरदार पावसाचा लवासा सिटीला देखील मोठा फटका. डोंगरावर बांधलेला बंगला आला रस्त्यावर. पनवेलची जीवनवाहिनी असलेली गाढी नदी तुडुंब भरली. करंजडे परिसरातील गाढी नदीची ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. संरक्षक भिंत नसल्यामुळे अंधेरीतली प्रसिद्ध गावदेवी मंदिर डोंगराचा काही भाग कोसळला. 2 गाड्यांचं नुकसान. मुसळधार पावसामुळे ठाण्याच्या मुंब्रा भीमनगर भागातला रस्ताही खचला. ठाणे पालिकेच्या वतीनं धोकापट्टी लावण्यात आलेली आहे. कल्याणमधल्या शिवाजीनगर परिसरामध्ये वालधुनीच्या कडेला असणाऱ्या 200हून अधिक घरांमध्ये पाणी शिरलं. पालिकेकडून नागरिकांचं स्थलांतर, मात्र संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान. पुण्यातल्या भिडेब्रिज परिसरात विजेचा शॉक लागून 3घांचा मृत्यू. अंडा भुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी गेले असता लागला शॉक. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर. मिठी नदी धोकादायक पातळीवर. कुर्ल्यातल्या क्रांतीनगर भागातील वसाहतींना सतर्कतेचा इशारा. सध्या नदीची पातळी 2.5 मीटरवर. ठाणे जिल्ह्यातल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हाधिकारी अशोक शिंगारेंशी संवाद. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला पूरस्थितीचा आढावा. पालकमंत्री शंभूराज देसाईंनी घेतला ठाण्यातल्या पावसाच्या स्थितीचा आढावा. तातडीच्या आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुण्यातली पूरस्थितीची पाहणी. पूरस्थिती का उद्भवली याची चौकशी करणार, मोहोळ यांचं वक्तव्य. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुण्यातल्या पालिकेतील कंट्रोल रूममधनं शहराचा आढावा. मोहोळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. खासदार सुप्रिया सुळेंचा आज पुण्यातल्या आपत्तीग्रस्त परिसराचा पाहणी दौरा. अतिवृष्टीमुळे झालेल्या सिंहगड रोड वारजे परिसरात परिस्थितीची पाहणी. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातल्या पूरस्थितीचा आढावा. पुणे पालिकेच्या आपत्ती निवारण कक्षात अजित पवारांनी घेतली माहिती. पुण्यामध्ये मदतीसाठी एनडीआरएफ आणि लष्कर तैनात. पूरस्थितीमध्ये प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतली. पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. राज्यातल्या अनेक भागांमध्ये मोठा पाऊस झाल्यानं धरणातनं पाण्याचा विसर्ग करावा लागतोय आणि या पार्श्वभूमीवर सिंचन अधिकाऱ्यांना स्थानिक प्रशासनाशी सातत्यानं संपर्क ठेवण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. नुकसान भरपाई म्हणून 5,000 रुपये सरकारनं पूरग्रस्तांना द्यावेत. पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचं पॅकेज घोषित करावं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारकडे मागणी. पुणे बंगळुरू महामार्गावरच्या वारणा नदीच्या पुलावरनं कार थेट नदीमध्ये कोसळल्याची घटना. पोलिसांच्या मदतीनं कार बाहेर काढण्यामध्ये यश. नांदेडमधल्या देगलूरमध्ये पावसाचा जोर वाढला. गावाजवळच्या ओढ्याला पूर आल्यानं 2 गावांचा संपर्क तुटला. भंडाऱ्यात गेल्या 5 दिवसांपासून पाऊस. अनेक हेक्टर शेतजमीन पाण्याखाली. भात पिकांची नासाडी झाल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. उल्हास नदी पात्रात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवण्यात यश. दुसरीकडे रायगडमध्ये गोवा मुंबई महामार्गालगत असणाऱ्या टेंपाले इथं पुराच्या पाण्यात वाहून महिलेचा मृत्यू. मुंबई आणि पुण्यादरम्यान धावणाऱ्या काही एक्सप्रेस रद्द. डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस आज धावणार नाहीत. मध्य रेल्वेचा निर्णय.
मुंबईतल्या पावसामुळे मंत्रालयातल्या पीओपीचा भाग कोसळला. पत्रकार कक्षातली घटना. राज्यामध्ये 1 जूनपासून आतापर्यंत सुमारे 619 मिलीमीटर इतका पाऊस. मान्सूनमध्ये आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू तर 132 जण जखमी. मुंबई गोवा आणि मुंबई नाशिक महामार्ग सुरक्षित होण्यासाठी समन्वयानं काम करावं, मुख्यमंत्र्यांचे आदेश. तर महामार्गांच्या कामाची गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री स्वतः पाहणी करणार. मुंबई गोवा महामार्गावर खड्डे बुजवण्याचं काम सुरू. ज्या कंत्राटदारांना हे काम दिलंय ते काम करतायत. नीलम गोऱ्हे यांची माहिती. अहमदनगरमध्ये काँग्रेसचा महासंकल्प मेळावा. मेळाव्यातल्या भाषणामध्ये बाळासाहेब थोरात यांची सरकारवर टीका. विद्यमान सरकार भ्रष्टाचारी सरकार असल्याचं टीकास्त्र. प्रकाश आंबेडकरांचं आरक्षणासाठी आंदोलन. हे आंदोलन सरकार निर्मित आहे का? नाना पटोलेंचा आंबेडकरांना सवाल. पाथरी विधानसभा मतदारसंघातल्या ठाकरे गट, काँग्रेस आणि इतर पक्षांमधल्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. पाथरी मतदारसंघ शिवसेनेलाच मिळणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आज आणि उद्या शरद पवार यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा. आज पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार तर उद्या कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावणार. पुढच्या 2 महिन्यामध्ये राज्यात टोकाची कटकारस्थानं होणार. जयंत पाटलांचं भाकीत. तर मेंदू काम करायचा थांबतो तेव्हा ठोकण्याची भाषा येते. जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी सरकारचा कठोर निर्णय. भेसळ करणाऱ्यांवर कारवाईसाठी एमपीडीएच्या धर्तीवर कायदा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबवण्यास मान्यता. 7.5 HP पर्यंत कृषी पंप वापरणाऱ्या राज्यातल्या 44,02,000 शेतकऱ्यांना 5 वर्षांसाठी मोफत वीज मिळणार. विधानसभेसाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ॲक्शन मोडवर. भाजप पदाधिकाऱ्यांना संघाकडून महत्त्वाच्या सूचना. संघाकडून विभागवार बैठका घेण्याचं आयोजन. आषाढी सोहळ्यासाठी बंद झालेले देवाचे राजोपचार आजपासून सुरू. आज देवाची प्रक्षाळ पूजा होणार. पोशाख आणि दागिने परिधान करण्यात येणार. जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक. मिशन पाणी पुरवठा योजनेच्या कामांसह विविध विषयांवर विरोधी आमदारांनी सत्ताधारी मंत्र्यांना धारेवर धरलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.